नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आता सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत। सर्व विद्यार्थ्यांचं आता सर्व होळी बिळी सगळं मजा करून झालेली आहे। आता अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे। पहिली म्हणजे गणिताची आपल्याला सर्वांना जास्त भीती वाटते, कारण गणितामध्ये खूप काय होतं, चुका होतात। ते जास्त करून वजाबाकीच्या गणितामध्ये, गुणाकाराच्या भागाकाराच्या गणितामध्ये आलं लक्षात। तर आज तुम्हाला मी वजाबाकी जी आहे ती एकदम साधी सिंपल पुस्तकामध्ये शासनाने जी पद्धत दिलेली आहे त्याचप्रमाणे शिकवणार आहे। हीच पद्धत आपल्या कायम लक्षात राहते। कितीही तुम्ही ट्रिकने शिकलात, काही त्या ट्रिक लक्षात राहत नाही, शेवटी आपल्याला उपयोगाला येते ही जी आपली मूळ पद्धत आहे, पहिल्यापासून जे आपण करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने वजाबाकी काय होते आपल्या पूर्णपणे आणि कायम लक्षात राहते। ज्यावेळी वेळ येते वजाबाकी करायची त्यावेळी कोणती ट्रिक न आठवता आपण ह्याच पद्धतीने गणित करतो। तर हीच पद्धत कशी व्यवस्थित जास्त चांगल्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। नीट लक्ष द्या। पहिलं सोपं गणित घेतलेलं आहे 2 अंकी, नंतर 3 अंकी आणि नंतर 4 अंकी, अशी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप ही गणित शिकवणार आहे। माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि शेअर करा। लगेच सुरू करूया। हे 2 अंकी आहे दशक आणि एककाचं गणित, आलं का लक्षात। तर हे जे आहे 63 लिहिले आहे मी, 63 वजा 15 असं हे गणित आहे। 63 मधून आपल्याला 15 घालवायचे आहे। तर ही ते 6 हे काय आहे, दशक आहे, 3 हे एकक आहे, 6 दशक म्हणजे हे 60 आहेत। 6 दशक, दशक याचा अर्थ काय होतो 10। किती दशक आहेत, 6 दशक आहेत। मग 6 दशक म्हणजे हे किती आहे, 60 आहे। हे किती आहे, 3 एकक, एकक म्हणजे एकच, म्हणजे 3 एकक म्हणजे 1 2 3 अशा 3 अंक, 3 हे जे आहे ते अंक आहेत 3, आलं लक्षात। आणि हे 60 आहेत, आलं लक्षात। तर ह्या 63 मधून आपल्याला 15 वजा करायचे आहेत, म्हणजे 3 एककामधून 5 एकक घालवायचे, 6 दशकामधून 1 दशक घालवायचा आहे। तर लगेच आपण सुरू करूया। तर बघा 3 मधून 5 जात नाही, ही तेच तर खरी हे आहे। 3तून 5 जात नाही, मग आपण काय करायचं, ह्या 3वर मारायची काट, आलं लक्षात। हे 3 लिहायचे वरती। 3तून 5 जात नाही, 3 ही लहान संख्या आहे, 5 ही मोठी संख्या आहे। लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून मी काय केलं, 3वर काट मारले, 3 वरती लिहिले। आणि हे जी पुढची संख्या आहे दशक, त्या दशकाकडून एक आपण काय घ्यायचं आहे, उसना घ्यायचा आहे। म्हणजे इथे किती झाले, आता 13 झाले। आता हे 6 दशक आहे, मग 6 दशकाकडून आपण 1 दशक घेतला म्हणजे 10 घेतले, म्हणजे आता मग इथे 10 आणि 3 किती झाले, 13 झाले। मग आता ह्या 13तून आपण 5 घालवूया। आता 13तून 5 गेले, किती राहिले, जर तुम्हाला 13तून 5 घालवता येत नसेल तर आपण उलटे मोजूया, 5च्या पुढे जाऊया, 6 7 8 9 10 11 12 13, उलटे अंक मोजले मी, 5च्या पुढे 13 येईपर्यंत अंक मोजले, किती उत्तर आलं, 8, आलं का लक्षात। जर तुम्हाला 13तून 5 घालवणं कठीण जात असेल तर 5तून मी काय केले, पुढचे अंक मोजले, 6 7 8 9 10 11 12 13, किती आले, 8 आले, ते लिहिले। आता हे जे 6 कडून आपण 1 घेतलेला होता तो काय करायचा, त्याच्यातून वजा करायचा, कारण 6तून 1 तो गेलेला आहे, 6वर पण काट मारली, मग 6तून 1 गेला तर 6 कडे किती राहिले, 5 राहिले। मग ह्या 5तून आता 1 दशक घालवायचा, किती राहिले, 5तून 1 गेला, 4 राहिले, किती उत्तर आलं, 48, आहे ना सोपं, आलं लक्षात। तर हीच पद्धत आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते आणि हीच कायम लक्षात राहायची आहे। ट्रिकने वगैरे शिकायला गंमत येते, मजा येते, पटकन होते, पण शेवटी जे आहे वजाबाकी आपल्याला ह्या पद्धतीनेच आपल्या लक्षात राहते आणि ज्यावेळी आपण गणित करतो तेव्हा हीच पद्धत वापरतो। पुढचं पाहूया। आता हे 2 अंकी झालं, आता पुढची संख्या आहे 3 अंकी संख्या आहे। 3 अंकी म्हणजे शतक, दशक आणि एकक, आलं लक्षात। एकक म्हणजे काय सांगितलं मी, 1 अंकी संख्या, दशक म्हणजे 2 अंकी संख्या आणि शतक म्हणजे 3 अंकी संख्या। शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे 1 अंकी। आता इथे संख्या आहेत 8 4 0, 840, 840 मधून आपल्याला 215 वजा करायचे आहे, आलं लक्षात। मगासारखंच करायचं। आता 0 आहे वरती,
शून्यातून 5 घालवायचे आहेत. शून्य ही लहान संख्या आहे 5 पेक्षा, व शून्यातून 5 जात नाही. मग आपण काय करायचं, ह्या शून्यावर मारायची काट, हा शून्य लिहायचा वरती, आणि ही जी पुढची संख्या आहे दशक, त्याच्याकडून घ्यायचा 1. प्रत्येक वेळी एकच घ्यायचं. आलं लक्षात? तर 4कडून 1 गेला, आधी आपण हे वरचं करून घेतलं तरी चालेल. 4तून हा 1 गेला म्हणून वरती लगेच 3 लिहून टाकायचे, विसरायला होऊ नये म्हणून. आणि आता ही वजाबाकी करायची. 10तून हे 10 झाले ना आता दशक घेतल्यामुळे, तर 10तून 5 गेले, किती राहिले? 5 राहिले. किंवा तुम्ही पुढे मगासारखं करू शकता, 5च्या पुढे 10 येईपर्यंत अंक मोजायचे. 5 नंतर 6, 7, 8, 9, 10. किती बोटं आली? 5 बोटं आली. म्हणजे हे किती उरले? 5 उरले. आता इथे पुढे 3तून 1 जातो आहे. आता आपल्याला पुढच्या संख्येकडून उसना घ्यायची गरज नाही. आलं लक्षात? 3तून 1 जातो आहे, मग 3तून 1 गेला, राहिले किती? 2. इथे काही लिहायची गरज नाही, कारण आपण उसना घेतलेलाच नाही. मग 8तून 2 गेले, राहिले किती? 6. किंवा 2च्या पुढे संख्या मोजा. 3, 4, 5, 6, 7, 8. किती बोटं आली? 6. मग 625 हे बरोबर उत्तर आलेलं आहे. इथे जराही चुका होणार नाही. पुढचं पाहूया आपण. आता 4 अंकी संख्या घेतलेली आहे मी. 1000, शतक, दशक आणि एकक. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकक म्हणजे 1 अंकी, दशक म्हणजे 2 अंकी, शतक म्हणजे 3 अंकी, आणि 1000 म्हणजे 4 अंकी. आता आपल्याला इथे संख्या आहे 4317. हे झालं हिचं वाचन. कधी कधी तुम्हाला वाचन लिहा असाही प्रश्न येईल. ही संख्या वाचा आणि शब्दामध्ये लिहा. मग कशी वाचायची? 4300, शतक म्हणजे शे म्हणायचं, आणि ह्या 2 संख्या एकत्र वाचायच्या. 17. किती वजा करायचे त्याच्यातून? 2738 वजा करायचे आहे. आता बघा बरं, 7तून 8 जातायत का? नाही. 7 ही 8पेक्षा लहान संख्या आहे, मग 7वर आपण मारायची काट. 7 लिहायचे वरती, आणि ह्या एकाकडून 1 उसना घ्यायचा. म्हणजे किती झाली इथे? 17. आता वजाबाकी करायची. 17तून 8 घालवा. आता 17तून 8 घालवायचे आहेत. आपण काय करायचं? 8च्या पुढे 17 येईपर्यंत बोटं मोजायची. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती बोटं आली? 9 बोटं आली. तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल प्रश्नच नाही. 8 आणि 9, 17. आता ह्या एकाकडून 1 आपण काय घेतलेला? उसना घेतला ना, मग तो एकातून 1 गेला, तर एकाकडे किती राहिले? आता फक्त 0 राहिले. मग आता 0च्या खाली किती आहे? 3. 0तून 3 जात नाही. मग आपण ह्या 3कडून परत 1 उसना घ्यायचा. आता इथे किती झाले? 10. 10तून 3 किती गेल्यावर किती राहिले? 7 राहिले. 10तून 3 गेले, 7 राहिले. आता 3कडून हा 1 घेतलाय ना, न चुकता न विसरता तो वजा करायचा. 3तून 1 गेला, राहिले किती? 2. परत 2तून 7 जात नाही. मग ह्या 4कडून 1 ज्यावेळी 1 घेतो त्यावेळी काट मारायची ह्याच्यावर, म्हणजे आपल्या लक्षात राहते. त्याच्याकडून जसं इथे आपण 8कडून घेतला नाही म्हणून 8वर काट नाही मारली. ज्याच्यावर घेतो तेव्हा त्याच्यावर लगेच काट मारायची. 4कडून 1 घेतला, किती झाले? हे 12 झाले. 12तून 7 गेले, 7 आणि 5 किती होतात? 12. मग 12तून 7 गेले, राहिले किती? 5. 4तून हा 1 गेला, राहिले किती? 4कडे 3, आणि 3तून 1 गेला, राहिले किती? 3तून हे 2 गेले, राहिले किती? 1. किती उत्तर आलं? 1579 हे उत्तर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जराही चुका होणार नाही. अगदी बिनचूक तुमचं उत्तर येणार आहे. लक्षात. ज्यांना वजाबाकी नव्याने शिकता आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत साधी सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही वजाबाकी केली तर वजाबाकीची गणितं अजिबात चुकायला होणार नाही. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.